एसडीपीआई के सतत प्रयासों को मिली सफलता। आयुक्त श्री धैर्यशील जादव ने मदीना नगर का दौरा कर दिए तत्काल उपायों के निर्देश। परभनी शहर के वार्ड क्रमांक 2 मदीना नगर स्थित मस्जिद नूरुल कुरान के पास की सड़क और नालों की बदहाल स्थिति तथा क्षेत्र में फैलती बीमारियों को देखते हुए एसडीपीआई परभनी द्वारा लगातार प्रशासन को निवेदन दिए जा रहे थे। आज दिनांक 25 जून को एसडीपीआई के प्रतिनिधिमंडल ने परभनी महानगर पालिका आयुक्त श्री धैर्यशील जादव से मुलाकात की, जिसके बाद आयुक्त ने स्वयं दोपहर 3 बजे मदीना नगर पहुंचकर संबंधित क्षेत्र का दौरा किया। निरीक्षण के दौरान आयुक्त ने समस्याओं को गंभीरता से लेते हुए निम्नलिखित आश्वासन दिए। सड़क पर तात्कालिक रूप से मलबा डाला जाएगा ताकि आवागमन में राहत मिल सके। आगामी 6 महीनों में पूरी सड़क को नए सिरे से तैयार किया जाएगा। मस्जिद के सामने लगभग 100 फीट लंबी नई नाली का निर्माण किया जाएगा। इस दौरान एसडीपीआई परभनी के जिला संयोजक मुफ्ती साजिद, महाराष्ट्र राज्य वर्किंग कमेटी सदस्य सैयद मोहतसिम, विधानसभा अध्यक्ष सलाउद्दीन चिश्ती और मदीना नगर शाखा अध्यक्ष हाफिज रईस उपस्थित रहे। एसडीपीआई एक सामाजिक और जनहितकारी संगठन के रूप में न केवल समस्याओं की पहचान कराता है बल्कि समाधान के लिए जमीन पर उतरकर सक्रिय भूमिका निभाता है। इनके निरंतर प्रयासों से प्रशासन का ध्यान उन समस्या की ओर गया जिन्हें स्थानीय लोग सालों से झेलते आ रहे थे। अब उम्मीद है कि मदीना नगर की जनता को जल्दी राहत मिलेगी। पहिल्यांदाच मी या भागात येतो. कसं असतं, शहरामध्ये कुठलाही भाग हा कमी विकसित आणि जास्त विकसित झाला की मग विकासाचा तो अनुशेष भरून काढणं परत फार अवघड होतं. परंतु अल्पसंख्याक विभागाच्या मान्यतेनं आणि उपलब्धीने 1,99,00,000 आपली 5 वस्ती मदीनानगर आणि मस्जिद त्याच्या आसपास घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हा रस्ता प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो. यामध्ये नागरिकांशी चर्चा करताना या ठिकाणच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, विशेषतः सांडपाण्याच्या बाबतीमध्ये काही समस्या आहेत आणि ती जेन्युइन समस्या आहेत. तर त्याही फार मोठ्या समस्या या ठिकाणी लोक फेस करतात. एक सपाट एरिया असल्यामुळं त्या ठिकाणी पाणी जे बाहेर पडणं आवश्यक आहे ज्या गतीनं, ते पाणी बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे ती मोठी समस्या आहे. सर्वप्रथम आपण ह्या रस्त्याच्या समस्येला अगोदर आपण फेस केला. त्याच्या शेजारचा जो रस्ता आहे तोही आपण त्या काळामध्ये शासनाच्या वेगळ्या योजनेतून तोही प्रस्तावित करतो. त्याचबरोबर या ठिकाणच्या नालीची जी समस्या आहे, ती नालीची समस्या ही आपण या पावसाळ्याच्या पूर्वी प्रस्ताव देऊ, जेणेकरून पुढच्या पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती फेस करण्याची गरज पडणार नाही. इथल्या नागरिकांचा एक अतिशय सकारात्मक दृष्टिकोन आहे विकासाच्या बाबतीमध्ये. त्यांच्या समस्या ह्या जेन्युइन आहेत, परंतु समस्या सांगताना त्यांनी त्याचे काही उपाय सांगितले आणि स्वतःच्या जबाबदारी जी आहे त्याची त्यांना जाणीव आहे. वृक्षारोपण असेल, स्वच्छता असेल आणि सांडपाण्याची व्यवस्था असेल, या बाबतीमध्ये महापालिका यांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. येत्या काळामध्ये ड्रेनेजच्या बाबतीमध्ये आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये भरीव कार्य या ठिकाणी करण्याचा एक संकल्प असा महापालिकेचा आहे.